सद्गुरु आवत देख कर हंसी हमारी देह, माथा काग्र उतरा नैना बड़े स्नेह। अखिल ब्रह्मांड के नायक सद्गुरु कबीर साहब की 16वीं सत्स्वरूप जोत पंच श्री हुजूर उदित मुनि नाम साहब के चरण कमलों में सप्रेम साहेब बंदगी साहेब। मी समजू शकतो तुम्हाला सगळ्यांना जेवण झालं नसेल, पण आपल्या समोर उदित मुनीनाम साहेब उपस्थित आहेत। आपण थोडस आपल्या इंद्रियाला आपल्याला काबूमध्ये ठेवावं लागेल। तर सगळ्यात अगोदर तर तुमच्या सगळ्यांना फार फार माझ्याकडून खूप जास्त अभिनंदन की आज धुळेच्या माटीवर, मराठी माटीवर आपले सद्गुरू पंच श्री हुजूर उदित मुनीनाम साहब आपल्या सगळ्याचा उद्धार करायसाठी इथे उपस्थित आहे। थोडं अजून जोशनी साहेबचं स्वागत करा। काल आम्ही 42 दिवसापासून जे सद्गुरु कबीर नवोदय यात्रा गुजरातमध्ये सुरू होती, तर फार जास्त आम्ही प्रवासामध्ये थकून गेलो होतो। तर आमची पुरी टीम थोडी एनर्जी लो झाली होती आणि आम्ही जसं धुळेमध्ये आलो, आम्ही विचार केला होता की आल्याबरोबर सगळे झोपून जाऊ करू, कारण फार थकून गेलो होतो। पण काल जसं आम्ही धुळ्याच्या बाउंड्रीमध्ये एंटर केलं आणि तुम्ही ज्या उत्साहाने आणि ज्या प्रेम भक्ती भावनी सद्गुरू साहेबचं स्वागत केलं, ते स्वागत बसून सगळ्याच्या म्हणजे अंगामध्ये एकदम भक्तीचं जे रक्तात एकदम दळून गेलं, एकदम सगळे रिचार्ज होऊन गेले होते। काल जे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आम्ही अपेक्षित नाही केलं होतं की इकडे धुळेमध्ये इतके जास्त कबीरपंथी राहील आणि इतकं म्हणजे त्यांच्या मनात इतका भाव राहील, कारण पंच श्री हुजूर साहेब प्रथम वेळा इकडे तुमच्या धर्तीवर, तुमच्या मातीवर आल्या, बरोबर ना? तर त्यांच्या प्रती जे तुम्ही काल प्रेम दाखवलं ते खूप खूप जास्त प्रशंसनीय होतं। आणि आज जे शोभायात्रा तुम्ही पुऱ्या धुळेमध्ये गाजवली, खरोखरच तुम्ही जितने मी धुळेकर आहे त्यांच्या सगळ्यांमध्ये तुम्ही आज सद्गुरूचा प्रताप पोहोचवलाय। आता कसा पोहोचवला नाही विचारणार, असं म्हटलं जाते, काम क्रोध मद लोभ है वीर, यह सब सुनत डरत कबीर, यह सब डरत सुनत कबीर। परत एकदा रिपीट करतो, काम क्रोध मद लोभ है वीर, यह सब डरत सुनत कबीर। बरोबर ना? जितके भी काम क्रोध मोह लोभ, जितके भी तमाम प्रकारची वस्तू आहे जे आपल्याला धुळेकरचा उद्धार झाला, तुम्ही कोणी आपण समजू नाही शकत, कारण किती लोकांनी साहेबांचं दर्शन केलं। जे दर्शन दुर्लभ आहे, लोक इतके मागे लागतात, साहेबाच्या दर्शनासाठी तरसतात, किती दुरून प्रवास करतात की मला साहेबाचं दर्शन भेटावं, बंदगी भेटावं। पण तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून आज पुढे धुळे आणि धुळेकरांनी पोट भरून साहेबांचं दर्शन केलं की नाही केलं? एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार अभिनंदन। जो काल उत्साह होता ना, काल रात्री जितक्या आनंद आणि उत्साहाने तुम्ही स्वागत केलं होतं, तो आज पण असला पाहिजे। साहेबाचं दर्शन भेटलं तर ते उत्साह झाला की नाही? आज आपल्या सगळ्या, मी नागपूरकडला आहे ना, आमची मराठी थोडी वेगळी असते, तर थोडं ऍडजस्ट करून घ्या, प्रयत्न करत आहे मी मराठीमध्ये बोलायचं, ठीक आहे? आज आपल्या सगळ्याच्या समक्ष उपस्थित आहे पंच श्री हुजूर उदित मुनीनाम साहब, जे की सद्गुरु कबीर नवोदय यात्रा त्यांनी राजस्थान पासून सुरू केली होती। तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलो करत असेल किंवा बघत असेल। जर नाही माहिती तर कबीर धरमदास वंशावली नावाचं आपलं सोशल मीडिया पेज आहे, इंस्टाग्रामवर पण आहे, युट्यूबवर पण आहे, फेसबुकवर पण आहे। त्याच्या माध्यमातून साहेबांचे जितके पण कीर्ती आहे ते सगळं तुमच्या लोकांपर्यंत पोहोचतात।
तुम्ही घरी बसल्या बसल्या साहेब काय करत आहे, कुठे जात आहे, किती लोकांचा उद्धार करत आहे, हे सगळं तुम्ही बसल्या बसल्या बघू शकता. तर कबीर धमदास वंशावली नावाचं पेज आहे आणि केडीव्ही मिशन नावाचं पण पेज आहे. तर गेल्या 1.5 वर्षा अगोदर सद्गुरू कबीर धमदास वंशावली मिशनची स्थापना नवदीप वंशाचार्य उदित मुनीनाम साहेबनी दसऱ्याला केली होती 2023ला. तर जवळपास आता 1.5 वर्ष झाला आणि आपलं दसऱ्याला स्थापना दिवस असते. आता हा जो दसरा येईल 1 ऑक्टोबरला, तर ह्या दसऱ्याला 2 वर्ष केडीव्ही मिशनची पूर्ण होईल. तर केडीव्ही मिशनची स्थापना काय झाली त्याचं मी थोडं तुम्हाला सांगतो. किती लोकांना माहित आहे सद्गुरू कबीर धमदास वंशावली मिशन बद्दल? माहित आहे इथे कोणाला? नाही माहिती आहे कोणाला? पण किती लोकांना माहित आहे? फार कमी लोकांना माहित आहे. मी कळू शकतो ते, कारण डोळे फार दूर पडून जातात, तर कमी लोक कॉन्टॅक्ट मध्ये असेल, काफी कमी लोकांचं येणं जाणं झालं असेल. पण आज सगळे एक शपथ घ्या, एक शपथ सगळ्यांना मी एक निवेदन करतो की आजच्या नंतर तुम्ही नेहमी वर्षातून एकदा तरी गावाखेड्याला याल, एकदा तरी. आज साहेबांचे जे दर्शन तुम्हाला झालं त्याला ते भावना अजून आपल्याला वाढवायची आहे, कमी नाही करायची आहे. आपल्याला आपला उद्धार करायचा आहे की नाही करायचा आहे? करायचा आहे की नाही? तर आपण सगळ्यांचा उद्धार करायसाठी साहेबांनी केडीव्ही मिशनची स्थापना केली. कशासाठी केली? आपला उद्धार करायसाठी. कशासाठी केली स्थापना? उद्धार करायसाठी. तर तुम्हाला तुमचा उद्धार करायचा आहे की नाही करायचा आहे? तुम्ही इतक्या लो व्हॉइस मध्ये तुम्ही हे करत आहे, अभिवादन करत आहे. करायचं आहे ना? ठीक आहे. तर नवदीप वंशाचार्यांनी जेव्हा बघितलं, जेव्हा त्यांनी त्यांचे कार्य सुरू केलं पंथामध्ये, तर त्यांनी एक फार गंभीर स्थिती त्यांच्या समोर आली. ती होती की कबीरपंथ फार मोठा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की जवळपास 3.5 करोड कबीरपंथी भारतामध्ये आहे. 3.5 करोड. तर पण एक कबीरपंथ समोर एक थोडी चुनौती आली होती त्यावेळेस. 1.5 वर्षा अगोदर त्यांनी ऑब्झर्व केलं की जसे जसे मुलं शिकत आहेत, जसे जसे आपली नवीन पिढी काही बनत आहे, काही चांगल्या पदावर जात आहे, जसं त्यांचं कौशल वाढत आहे, ते कबीरपंथ पासून दूर होत आहे. त्यांची जी जिम्मेदारी आहे, जे जिम्मेदारी तुम्ही सगळे आतापर्यंत घेऊन चालत आहे, आय थिंक फार जास्त मातृशक्ती आहे. तर जे जिम्मेदारी तुम्ही आता इतक्या वर्षापासून घेऊन चालत आहे, ती जिम्मेदारी तुमची जी मुलं आहे ती घेण्यामध्ये घाबरत आहे, किंवा हिचकिचाट आहे, किंवा त्यांना माहितीच नाही कबीर साहेबाबद्दल, आहे ना असं? तर आपले जे युवा आहे, आपली जी नवीन पिढी आहे, ते सद्गुरू कबीर साहेबांना समजो, त्यांचा प्रताप अजून विश्वमध्ये पोहोचो, त्याच्यासाठी केडीव्ही मिशनची स्थापना साहेबांनी केली. आता सद्गुरू कबीर साहेबाच्या बद्दल तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे ना. सद्गुरू कबीर साहेब प्रथम व्यक्ती होते ज्यांनी पाखंडवादचा विरोध केला होता. सद्गुरू कबीर साहेब प्रथम व्यक्ती होते ज्यांनी अंधविश्वासचा विरोध केला होता, जातीवादचा विरोध केला होता आणि समान अधिकारचा वाक्य त्यांनी सगळ्यात अगोदर बोलला होता. तर सद्गुरू कबीर साहेबांनी ह्या भारतामध्ये त्यावेळेस फार जास्त आक्रमणकारीमुळे आपली जी भारतीय परंपरा होती ते फार जास्त कमजोर होत होती. जी आपली संस्कृती आहे ती मिटत चालली होती. तर सद्गुरू कबीर साहेब उभे झाले. सद्गुरू कबीर साहेब उभे झाले आणि त्यांनी जितकं बी आपलं गहरे से गहरा अध्यात्म आहे ते आम लोकांना देहाटी भाषामध्ये, जे आपल्याला सगळ्यांना समजते त्या भाषामध्ये सगळ्यांना कळवलं आणि गावाच्या आखरी व्यक्तीपर्यंत त्यांची साखी शब्दच्या माध्यमातून जे भारतीय अध्यात्म आहे ते सगळ्यापर्यंत पोहोचलं. तर सद्गुरू कबीर साहेबांनी किती मोठी क्रांती केली होती भारतामध्ये. केली होती ना? केली होती की नाही? केली होती. तर आपण तर सद्गुरू कबीर साहेबांची मुलं आहेत, आहे की नाही आहे? तर आपण सद्गुरू कबीर साहेबची मुलं आहे. आता ही जी भारत माता आहे,
भारत माता, हे दुनिया, देश हे विचारत आहे की सद्गुरू कबीर साहेबची पोरं कुठे आहे म्हणून. ज्या सद्गुरूंनी क्रांतीची सुरुवात भारतमध्ये केली, ज्या सद्गुरूंनी सगळे परंपरा, अंधविश्वास, जितकी बी अंधविश्वासच्या नावावर परंपरा चालत होते, भेदभाव, जातीवाद चालत होता, त्या सगळ्यांना चुनौती दिली, त्या सगळ्यांना हरवलं, सत्यपंथ चालवला. त्यांचे जे पोरं आहेत, त्यांची जी मुलं ते काय करत आहे? आपल्या सगळ्यासमोर हा प्रश्न आहे. आई भारती आपल्याला विचारत आहे की सद्गुरू कबीर साहेबांची मुलं कुठे आहे? ज्या सद्गुरूंनी आमचा उद्धार केला, ज्या सद्गुरूच्या शब्दांनी, ज्या सद्गुरूच्या वचनांनी जनकल्याणचा उद्धार केला, आज त्यांची पोरं काय करत आहे? विचारत आहे की नाही विचारत आहे? आज तर मायावाद किती प्रबल आहे. आज तुम्ही सगळे तुमच्या मुलांमध्ये बघत असेल, जनरेशन मध्ये बघत असेल, तर मायाचा किती मोठा पंजा टाकलाय ना जीवनावर. टाकलाय की नाही टाकलाय? टाकलाय की नाही? असं वाटतंय की फक्त काही 10% लोकांच्या वरती टाकलाय, बाकी सगळे एकदम मुक्त आहे. असं आहेत का? तर मायाचा पंजा सगळ्यांवर आहे ना. तर हा मायाचा पंजा हटवासाठी, जीवनला मुक्त करायसाठी सद्गुरू कबीर साहेब निघाले होते. आणि आपण सगळे तर त्यांचे उपासक आहेत. हे काम, क्रोध, लोभ, माया काय आपल्याला फरक पडलं पाहिजे यांच्यामुळे? पडलं पाहिजे का? नाही ना. आपल्याला फक्त स्वतःचा उद्धार नाही, लोकांचा पण उद्धार करायचा आहे, जे सद्गुरू कबीर साहेबांनी केलं. आणि त्यांच्या मार्गावर चालून, त्यांच्या वाणी वचनावर चालून, त्यांच्या शब्दावर चालून आपल्याला जनकल्याणचा उद्धार करायचा आहे. आता तुम्ही विचार कराल की तो उद्धार करू कसा? तर तेच सद्गुरू कबीर साहेबची जे सोलवी ज्योत आहे, त्यांनी तुमच्या समोर एक मार्ग ठेवलाय. काय मार्ग? केडीव्ही मिशन. ज्या सद्गुरू कबीर साहेबांनी क्रांतीची सुरुवात केली होती, ज्या सद्गुरू कबीर साहेबांनी आपल्या स्वतःच्या जीवनाला मुक्त करायचा संदेश दिला होता, आता त्याच सद्गुरू कबीर साहेबाची जे सोलवी ज्योत आहे, ज्या देहीमध्ये ते सोलवी ज्योत उपस्थित आहे, त्याच सद्गुरू कबीर साहेबांनी आज तुमच्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म दिलाय केडीव्ही मिशनचं. हे आज साहेब, तुम्ही कितीतरी लोक थकून गेले असेल साहेबांना बोलवून साहेबाचं दर्शनसाठी. किती लोक तडपले असेल, आहे की नाही आहे? माणसाहेब आहे ना. तर आज सहा कसे आले समोरून? तुम्ही आमंत्रण नाही दिलं साहेबांना, तुम्ही बोलवलं का साहेबांना? नाही. साहेब स्वतः चालून आले की नाही आले? स्वतः चालून आले. आणि ते पण महाराष्ट्राचा प्रथम जे चरण आहे, त्याचा पण सगळ्यात अगोदर जे चुरलं ते धुळे आहे. त्याचं काही कारण असेल ना. आता तुमच्यामध्ये तुमची इतक्या वर्षापासून इतकी लगन लावली असेल, तुम्ही इतकी प्रबल भक्ती केली असेल की साहेबांना स्वतः खिचून घेतलं आपल्या जवळ, आहे की नाही? तर केडीव्ही मिशन, सद्गुरू कबीर धनदास वंशज मिशन, हे साहेबांनी आपल्या समोर एक मार्ग ठेवलाय. तुम्ही सगळे लोकांची मदत करा. साहेबांनी पूर्ण त्यांच्या प्रवचन मध्ये एक निष्कर्ष जे मी तुम्हाला सांगतो ते आहे, अहंकारला हटवणं आणि निस्वार्थ सेवा करणं. हा उद्देश केडीव्ही मिशनचा आहे. केडीव्ही मिशनचा उद्देश आहे की असे चरित्रवान लोकांची तयारी करणं. असे चरित्रवान लोक आपल्या मधून निघाले पाहिजे, जे पुरे समाज कल्याणमध्ये क्रांती केली पाहिजे. एक सद्गुरू कबीर साहेबने आपल्याला भरपूर सद्गुरू कबीर साहेब सारखी क्रांती करायची की नाही? तर तुम्ही सगळे साहेबांसोबत आहे. आता मी विचारीन तुम्हाला की कोण क्रांती करेल, तर तुम्ही बोलाल मी करीन. ठीक आहे? साहेबांसोबत साथ देऊन क्रांती कोण करेल? कोण करेल? कोण करेल? मजा नाही येत आहे, वाटत नाही, मनातून आलं पाहिजे. साहेबांच्या सोबत क्रांती कोण करेल? कोण? हम नाही, आम्ही नाही, मी, आम्ही आणि हम म्हणून आपण दुसऱ्यावर टाकून देऊ.
आम्ही हम नाही, दुसऱ्यावर नाही टाकायचं. एक व्यक्ती सक्षम आहे क्रांती करत. एक धरमदास साहेबांनी क्रांती केली होती की नाही? एक धरमदास साहेबांनी सद्गुरू कबीर साहेबच्या पुऱ्या वचनला लिपिबद्ध करून जनमानस तक पोहोचवलं, गावगावी देहात पर्यंत पोहोचवलं. एका माणसाने, एका साहेबांनी पोहोचवलं की नाही? तर आपण नाही करू शकत? मी एकटा सक्षम नाहीये का? आहे ना, आपण एकटे सक्षम आहे ना. तुम्हाला सगळ्यांना सिंधुताई सपकाळ माहिती असेल, माहिती आहे? समाज सुधारक आहे आणि भरपूर आपल्या मराठी मातीवर भरपूर संत झाले आणि भरपूर समाज सुधारक झाले, बरोबर? आपल्याला बी समाज सुधारक बनायचं, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कबीरपंथीला. साहेब म्हणतात की आपल्याला कबीरपंथची सेवा नाही करायची आहे, कबीरपंथला जीवनची सेवा करायची आहे, कबीरपंथला देशाची सेवा करायची आहे, कबीरपंथला दुनियाची सेवा करायची आहे. तर सिंधुताई सपकाळ आणि भरपूर जितके बी संत आणि सोशल रिफॉर्मर्स झाले, त्यांना तर गुरुचा सहयोग नाही भेटला. बिना गुरुच्या मदतीने त्यांनी किती मोठी क्रांती केली. आणि जेव्हा आपल्यासोबत स्वयं सद्गुरू आहे, सत्पुरुष आहे, तर आपण किती मोठी क्रांती करू शकतो? तर क्रांतीसाठी तयार तर आहेत ना तुम्ही? सुरू स्वतःपासून करावं लागेल. आणि केडीव्ही मिशन मध्ये जुळून निस्वार्थ एकच भावना आहे, निस्वार्थ. आता जसं साहेबाची बंदगी करासाठी तुम्ही किती भगदड करता, काल आम्ही बघितली, त्याच्यात पण निस्वार्थ पाहिजे की पहिले मी नाही, पहिले तुम्ही बंदगी करा. पहिले आई तू बंदगी कर, मावशी तू बंदगी कर, मामा तू बंदगी कर, पहिले तू कर नंतर मी करतो. हे भावना सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांमध्ये पाहिजे. स्वतःपासून सुरू करायला पाहिजे. तुम्हाला कळत आहे ना मी काय म्हणत आहे? साहेबांची बंदगी करायच्या वेळेस स्वार्थी नाही बनायचं. पहिले आपल्या आईला, मावशी, मामा जे पण आपल्या सोबत आहे, पहिले त्यांना मौका द्यायचं की तुम्ही करा नंतर मी करीन, है ना? तर निस्वार्थ निस्वार्थ जो गुण आहे ते इतकं म्हणजे सरळ नाही आहे, फार कठीण आहे. पण जेव्हा सद्गुरू आपल्या सोबत आहे तेव्हा तो फार सरळ आहे ना. तर निस्वार्थ आणि अहंकार आपल्याला सोडवायचा आहे आणि निस्वार्थता धारण करून आपल्याला जे हर एक काम करायचं आहे, समाजासाठी समाज सुधार करायचा आहे, तेच केडीव्ही मिशन आहे. आणि आपल्या सगळ्यांना असे चरित्रवान लोकांची फौज तयार करायची आहे. तुम्ही सगळे मातृशक्ती इथे आहे, तुम्ही सगळे तुमच्या मुलांना सद्गुरू कबीर साहेब बद्दल सांगा, त्यांची कीर्ती सांगा, त्यांची महिमा सांगा, त्यांचा प्रताप सांगा. मुलांना वंश प्रतापाचार्य सांगा, वंशगुरु काय त्यांच्याबद्दल नॉलेज द्या, तेव्हाच तर ते पंथमध्ये समोर येईल की नाही? आज तुमच्या सगळ्या मुलांची गरज आहे पंथला. आज कबीर पंथला, केडीव्ही मिशनला, साहेबला तुमच्या सगळ्या मुलांची जरूरत आहे. तर तुमचे मुलं समोर येईल, मुलं समोर येईल, मुली समोर येईल की नाही? तर आणि ही जी पत्रिका आहे दृष्टी सफर एक नवोदय का, ह्या पत्रिकामध्ये केडीव्ही मिशन काय आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये दिलं आहे. केडीव्ही मिशनला काय करायचं आहे, काय त्यांचे उद्देश आहे. मी तर एक सांगितलं, निस्वार्थ आपल्या अंदर जागृत करून क्रांतीची सुरुवात करायची आहे. मानवाच्या अंदर मानवताचा बीज बोवायचा आहे. चरित्रवान लोकांची नीव आपल्याला ठेवायची आहे. याच्या अंदर अजून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पडेल की उदित मुनीराम साहेबांना काय करायचं आहे आणि तुम्ही कशी त्याच्यात त्यांची मदत करू शकता. हा एक प्लॅटफॉर्म आहे. साहेबांच्या कृपेने, साहेबांची इतकी महिमा आहे आपल्यावर, इतकी दया आहे की त्यांच्या सहयोगाने आपण किती करोडो लोकांची जिंदगी प्रभावित करू शकतो. आज तुमचे धुळेचे काही जे प्रतिनिधी आहेत, आज त्यांच्यामुळे तुम्ही सगळे साहेबांना बघत आहे, बरोबर? जे धुळेचे तुमचे प्रतिनिधी आहे, महन साहेब आहे, अविनाश लोकरेजी आणि जितके पण बाकी धुळेचे प्रतिनिधी आहेत, आज त्यांनी इतका छान आयोजन केलं साहेबांचं. काही 4-5 लोक सहयोग तुम्ही सगळे केला. पण जेव्हा मोहीम हातात घेतली तर आज किती लोकांचा उद्धार झाला. तुम्ही इथे सगळे बसले, तुमचा तर झालाच, पण जे गैर कबीरपंथी आहे, ज्यांच्या दृष्टीमध्ये साहेबांची फोटो घ्या, ज्यांच्या दृष्टीमध्ये साहेबांची छवी गेली, त्यांचा पण उद्धार झाला आज. तर आपण सगळ्यांना केडीव्ही मिशन एकदम डिटेलमध्ये समजणं फार गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी फक्त पहिला भाव पाहिजे, निस्वार्थ. आज साहेब आपल्या समक्ष आहे, तर साहेबांना
साहेबांच्या आशीर्वादाच्या अगोदर मी तुम्हाला काही शब्द सांगतो, ते थोडंसं गंभीरतापूर्वक ऐका. आपल्या समोर साधारण पुरुष नाही बसले. पहिली गोष्ट जे पण बोलू, आपल्या समोर साधारण पुरुष नाही आहे. देहरूपामध्ये तुम्ही बघून चूक बिलकुल नको कराल. आपल्या जवळ ह्या देहामध्ये स्वयं सत्पुरुष उपस्थित आहे. जितका वेळ भेटाल तुम्हाला, जितकी तुमची दृष्टी पडेल त्यांच्यावर टाका. तुमची दृष्टीमध्ये निरंतर त्यांची छवी टाका आणि तुमच्या दृष्टीमधून तुमच्या हृदयात त्यांना उतरा. कारण बिना प्रेमचे सद्गुरू तुम्ही नाही भेटू शकत. बिना प्रेमचे सद्गुरू नाही भेटू शकत. आज त्यांनी इतका साधारण सद्गुरू कबीर साहेबांना आपल्याला इतका 42 वर्षाचा आशीर्वाद दिला. आपण फार जास्त सौभाग्यवान आहे. आपण काय म्हणू त्याला, कृतार्थ आहे सद्गुरू कबीर साहेबांचे. एकदम सरळ मुक्तीचा मार्ग दिला. काय जे साहेब म्हणते, जे गुरु म्हणते, फक्त त्यांना गाठ बाजून त्यांना फॉलो करा, बाकी मुक्ती झाली. काही दुसरं नाही करायचं, ना जप करायचं, ना तप करायचं, ना काही करायचं आहे. फक्त गुरुवाणीला धारण करून त्याचं पालन करायचं आहे. एवढीच फक्त इतकीच गोष्ट आपल्या मुक्तीचा रस्ता खुलून देईल. आपले जे जीवन जिथे जी आपल्याला मुक्ती देऊन देईल. तर आता साहेब जे पण बोलेल एकदम शब्द गाठ बनवून घ्या. एक एक शब्द गौरपूर्वक ऐकाल, त्यांना हृदयात उतराल. कारण हे मामूली शब्द नाही, हे स्वयं सतलोकातून येत आहे. तर आपल्याला ते जे पण बोलत आहे त्यांना उतरून त्यांचा कोणता पण एक शब्द घेऊन आपलं पुरं जीवनचा कल्याण करायचं आहे. आणि 3 वस्तू तुम्हाला सोडून साहेबासमोर आता बसायचं आहे. पहिला स्वार्थ, दुसरा अहंकार, तिसरी चप्पल. स्वार्थ अहंकार सोडला, आताच टाकून टाका. असेल अंदर तर टाकून टाका. स्वार्थ आणि अहंकार सोडा. चप्पल तर नाही घातली आहे कोणी. चप्पली म्हणजे काय अर्थ आहे? चप्पल म्हणजे जे पायात घालते, पण ते चप्पल जरूर आहे, पण त्याचं काय स्वरूप आहे, ते कशाचं रूप आहे? की तुम्ही आतापर्यंत जितके पण शिकले, जितके पण बुद्धी तुमच्यामध्ये आहे, जितके पण तर्क तुमच्यामध्ये आहे, ते सगळं बाहेर सोडा. एक शून्यापासून, की तुम्हाला काही माहितच नाही, ते शून्यापासून साहेबाच्या शब्दापासून सुरुवात करा. स्वार्थ, अहंकार आणि चप्पल बाहेर सोडले मग तुम्ही. मी साहेबांना आमंत्रित करू? नाही सोडले तुम्ही जेव्हा तर सोडणार नाही. मी आमंत्रित करणार नाही साहेबांना. निरंतर माया आपल्यासोबत बघा कशी खेळते. काना दृष्टीमध्ये सगळ्या जागी नशा नशा नशा. नशालाच प्रेम सांगितलं. किती प्रबल आहे माया बघा. तिथे साहेब उपस्थित आहे आणि ते आपला नशा आपल्या कानात टाकायची कोशिश करतात. पण आपण पण कबीरपंथी आहे. हे नशा वशा काही पण आले, पण आपल्या साहेबासमोर काही नाही. आपल्या साहेबासमोर काही असू शकते का? काही असू शकते का? तर हे नशा तर नाही गेला ना कानामध्ये. तर आपण सगळ्यांना फार फार पुन्हा अभिनंदन देतो आणि सद्गुरू
परमपूज्य नवोदित वंशाचार्य पंच शिवजोर उदित मुनीला साहेबांना आप सगळ्यांसमोर आमंत्रित करतो की आपला उद्धार करा. जोरजानी त्यांची अभिवादन करा, त्यांचं स्वागत करा. साहेब